बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत। आर्ट स्कूलचं कोणतंही शिक्षण नाही, कोण्या मोठ्या चित्रकाराचं मार्गदर्शनही नाही आणि अशा पार्श्वभूमीवर खाटीक समाजात जन्मलेली एक व्यक्ती भारतात पोस्टर पेंटिंगचा बादशाह म्हणून सन्मान मिळवते, हे चित्रकलेच्या जगतातलं एक आश्चर्य मानलं जातं। कोल्हापूरच्या सुपीक मातीत जन्माला आलेल्या आणि आपल्या कलेच्या जोरावर इतिहास घडवणाऱ्या या अवलियाचं नाव आहे कलायोगी जी कांबळे। 21 जुलै 2002 रोजी कोल्हापूरच्या या सुपुत्रानं अखेरचा श्वास घेतला। मात्र आपल्या पेंटिंग्समुळे अजरामर झालेल्या कलायोगी जी कांबळे यांच्या स्मृतींना उजाळा देणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। करवीर नगरी ही कलाकारांची खाण आहे। या मातीत अनेक महान गायक, साहित्यिक, खेळाडू, कुस्तीगीर आणि कलाकार जन्माला आले। याच परंपरेत आणखी एक मानाचा शिरपेत चढवला तो गोपाळराव कांबळे उर्फ जी कांबळे यांनी। 1918 साली गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या जी कांबळे यांना कसंबसं 3री पर्यंत शिकता आलं। शिक्षण जरी ते घेऊ शकले नाहीत तरी चित्रकलेची मात्र त्यांना मनापासून आवड होती। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी टाउन हॉलमध्ये भरलेल्या चित्रकला प्रदर्शनात त्यांच्या वॉटर कलरच्या चित्राला अनेकांनी गौरवलं आणि तिथूनच त्यांच्या चित्रकार म्हणून जीवनास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। घरच्या गरिबीमुळे अर्थार्जनासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं आणि रणजित स्टुडिओपासून त्यांनी चित्रपट उद्योगातील कामाला सुरुवात केली। त्यानंतर पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये, तसंच मद्रासचा जेमिनी स्टुडिओ, मुंबईतील बॉम्बे टॉकीज, फिल्म सिटी, RK स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ अशा अनेक स्टुडिओत त्यांनी काम केलं। प्रख्यात चित्रनिर्माते व्ही शांताराम यांच्या राजकमल चित्रमंदिरमध्ये सुमारे 30 वर्ष पोस्टर आणि थिएटर डेकोरेशनचं काम जी कांबळे यांनी केलं। मुंबईत जी कांबळे यांनी रेखाटलेली चित्रपटाची पोस्टर्स थिएटरवर लागली की अनेक कलावंत आणि JJ स्कूल ऑफ आर्टमधील अनेक विद्यार्थी केवळ पोस्टर पाहण्यासाठी थिएटरवरती यायचे। पोस्टर करण्याच्या निमित्तानं जी कांबळे कराची, लाहोर, दिल्ली, कलकत्ता, मद्रास अशा अनेक ठिकाणी फिरले। केवळ जी कांबळे यांच्या पोस्टर्समुळे अनेक चित्रपटांना आणि निर्मात्यांना नावलौकिक मिळाला ही वस्तुस्थिती सर्वश्रुत आहे। मुगले आझम, रोटी, नजमा, सन ऑफ इंडिया, अमर, तकदीर, रामशास्त्री, नई कहाणी, शकुंतला, सावंता माई, अपना देश, दहेज, नवरंग, झनक झनक पायल बाजे, गीत गाया पत्थरों ने, 2 आंखें 12 हात यासारख्या असंख्य चित्रपटांच्या पोस्टर्सवर जी कांबळे यांनी आपल्या अप्रतिम चित्रकौशल्याचा कधीही न पुसणारा ठसा उमटवला। 1950 साली दहेज या चित्रपटावेळी त्यांच्या चित्रकलेवर खुश होऊन व्ही शांताराम यांनी जी कांबळे यांना हिलमनकार बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला होता। निर्व्यसनी असलेले जी कांबळे एकदा चित्र काढायला बसले की 18 तास काम करत असत। स्वतःचं पूर्ण समाधान झाल्याखेरीज ते चित्र कधीच बाजूला करत नसत। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण या राष्ट्रीय नेत्यांची पोर्ट्रेट आणि पेंटिंग्स त्यांनी उत्कृष्टरित्या बनवली होती। 1964 साली अटके पार झेंडा लावत त्यांच्या तैलचित्रांचं प्रदर्शन अमेरिकेत कॅन्सास युनिव्हर्सिटीतर्फे भरवण्यात आलं होतं। यावेळी जॉन केनेडी आणि नेहरू या त्यांच्या चित्रांची अमेरिकेत मुक्त कंठानं प्रशंसा झाली होती। मनात आणलं असतं तर कलायोगी जी कांबळे यांना आपल्या कलेचं व्यापारीकरण करून लाखो रुपये मिळवता आले असते, पण कलेपुढं धनाला तुच्छ मानणं हा जी कांबळेंचा स्थायीभाव होता आणि म्हणूनच अखंड 5 वर्ष अविश्रांत मेहनत करून त्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवरायांच्या अस्सल पोर्ट्रेटला महाराष्ट्र शासनानं राजमान्यता दिली आणि त्याच्या रॉयल्टीपोटी लाखो रुपये देऊ केले, तेव्हा कलायोगींनी ते नम्रपणे नाकारले। छत्रपती शिवरायांच्या 300व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 1979 साली भारतीय टपाल खात्यानं तिकिटाकरता त्यांच्याच चित्राची निवड करून त्यांचा सन्मान केला। आजही मुंबई सचिवालय, मुंबई विधानसभागृह, विधान परिषद, नागपूर विधानभवन, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कॅन्सास विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी कलायोगींची चित्र लागलेली आहेत।
ज्यांच्या आशीर्वादातून आपली कला कुंचल्याच्या माध्यमातून साकार होत गेली असं जी कांबळे मानत, त्या कोल्हापुरातील प्रसिद्ध कैलासगडची स्वारी मंदिरामध्ये जी कांबळे यांच्या चित्रांच्या रूपानं त्यांच्या स्मृती आजही जिवंत आहेत. शिवराज्याभिषेक, विराट रूप दर्शन ही 2 10 बाय 14 फूट आकाराची तैलचित्र जी कांबळे यांच्या सिद्धहस्त कुंचल्याची साक्ष देत आहेत. अशा या महान गुणी कलाकाराला आयुष्यात असंख्य पुरस्कार मिळाले, हजारो ठिकाणी गौरवण्यात आलं, पण कलायोगी ही उपाधी सार्थपणे मिरवत जी कांबळे वयाच्या 84व्या वर्षापर्यंत आपल्या चंद्रमौळी झोपडीसारख्या घरात बसून शेवटच्या श्वासापर्यंत कलेची साधना करत राहिले. 21 जुलै 2002 साली कलायोगी जी कांबळे यांच्या हातातील ब्रश नियतीनं कायमचा थांबवला. पण तरीही जी कांबळे यांनी रेखाटलेल्या कलाकृती त्यांना अमरत्व देऊन गेल्यात. कला ही कोणा घराण्याची, जातीची, पंथाची किंवा वंशाची मक्तेदारी नसते हे दाखवत जी कांबळे यांचं कलेच्या क्षेत्रातील योगदान येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी निश्चितच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे. कोल्हापूरच्या मातीमध्ये अनेक चित्रकार जन्माला आलेत. ज्या चित्रकारांची एकत्रित संग्रह असलेलं चित्रप्रदर्शन दुर्दैवानं कुठं पाहायला मिळत नाही. आणि म्हणून कलायोगी जी कांबळे यांची शेवटची इच्छा म्हणजे ही आर्ट गॅलरी जर या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण झाली तर निश्चितपणे त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचं काम होईल. जी कांबळे यांनी कोल्हापूरच्या इतिहासावर जो आपल्या कलेचा ठसा उमटवलेला आहे त्याच्याबद्दल मत व्यक्त करताना, झाले तर बहु होतील बहु आसमंतात गाजणार, झाले तर बहु होतील बहु आसमंतात गाजणार, कलायोगी जी कांबळे चिरंतन राहणार, कलायोगी जी कांबळे चिरंतन राहणार. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुल्लानी.